सांगा ना आम्ही कसं जगायचं. नाटिका सादर होते. सादर करते 7वी 8वी आणि 9वीचे विद्यार्थी. सांगा कसं जगायचं. राईट. श्यामे लागलं नीट खेळ. श्यामे नीट टाक. श्यामे नीट टाक. अरे पोरांनो, खेळताय काय? जरा काम बी करा. नुसत्या सकाळ बसून खेळताय तुम्ही. होय हो आलो. अरे पोरांनो या की खेळ. अरे पोरांनो या की काम करायला. काय नुसतं खेळत बसताय. या बघ बघ या चल. ए चल कामाला चल. ए बघ बस कामाला चल. कामाला चल. बस बस बघ काय पोरती काम करायचं टाकून. अशी काय करतात ती? अरे सांग जरा. अरे पोरांना समजाव. ए पोरांनो या. अगं हे सखे जरा पोरांना समजव की नुसतं खेळ बस करताय. काय रे सख्या यंदा पाऊस बी कमी पडला. आपली शेती बी वाया गेली. आपण करायचं तरी काय र. होय र, या पावसात आपली पिकं वाया गेली. आपण या परिस्थितीत आपल्या पोराबाळांची पोटं कशी भरायची रे? तू सांग आता. लोक आपल्याला जगाचा पोशिंदा म्हणतात पण ते बोलण्यापुरतं. अरे कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही. अरे सरकार पण नाही आणि लोक पण नाही. नुसतं आपल्याला म्हणतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून. बरोबर आहे र, पण नाही शिवा. आपण काय झालं तरी हार मानायची नाही. आपण या काल्या आईची दिन रात सेवा करायची आणि आपल्या लेखापोरांची पोटं भरायची बघ. हो रे, बरोबर आहे तुझं. बाबा अरे काय झालं पोरा? मी इकडे फिरू देऊ का? अरे नग जाऊ, थांब इथं. जाऊन आलो. अरे नग जाऊ, थांब इथं. जाऊन आलो. अरे नग जाऊ. अरे तुला सांगून नाही समजत. अरे साम्या नको जाऊ. अरे श्याम्या ये ना. अरे साम्या शाम्या, ये की की. त्याला? अरे थांबा की पोराला. अरे अरे वाघ. अरे आपल्या साम्या गेलाय बघ. अरे साम्या गेलाय. वाघचा आवाज. अरे आपल्या आता शाम्या- काय करायचं? ए पोरा आपल्या शाम्या तिकडे अरे गेलाय. साम्या गेलाय. अरे बोलव रे. आपल्या अरे शाम्या- साम्याला बोलव. अरे वाघ. साम्याला बोलव. आपल्या शाम्या. आपल्या शाम्या. काय झालं? अरे मेला वाघ. अरे साम्या. अरे वाचव रे. अरे माझ्या साम्याला. अरे साम्या. अरे वाचव रे. माझ्या पोराला वाचवा रे. अरे माझ्या पोराला साम्या. अरे माझ्या पोराला चाललं रे. अरे वाचव रे माझ्या पोराला. अरे साम्या. अरे हॅलो. लाईट. पाहिलं तर रसिक हो, आपला महाराष्ट्र आज बिबट्याच्या दहशतीखाली आहे. एका चिमुकल्यावर, एका 8 वर्षाच्या मुलावर, एका शेतकऱ्यावर, तसेच पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला. अशा बातम्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय. अहो, कोरोनासारख्या महाभयंकर संकटातून आपण सावरलो. मात्र कोरोनाप्रमाणेच बिबट्याची दहशत लोकांचे जगणे हराम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर दहशत माजवणारे बिबटे अचानक आले कुठून, हा प्रश्न तुम्हा आम्हाला नक्कीच पडला असणार. पण त्याचे उत्तर शोधतानाच आपल्यावर बिबट्याचा हल्ला होऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही छोटीशी नाटिका आपण पाहिली.
शेतकरी आपल्या कामात व्यस्त असतात, मुलं खेळत असतात, पण अचानक श्याम नावाच्या मुलावर बिबट्या हल्ला करून त्याचा जीव घेतो. बाप आपल्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करतो. अहो, बाप आपल्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करतो, पण प्रयत्न निष्फळ ठरतात. बाप या बिबट्याच्या हल्ल्यात आपलं भविष्य गमावतो. आता तुम्हीच सांगा मायबाप प्रेक्षक हो, आता तुम्हीच सांगा आम्ही कसं जगायचं? का आम्ही घाबरून जीवन जगायचं का? अहो, महाराष्ट्रातील अनेक शाळा या डोंगराळ भागात घनदाट झाडीत वसलेल्या आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पडूच नाही का? अहो, बिबट्या येईल म्हणून निसर्गात फिरू नये का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांचं एकच सांगणं आहे की मायबाप सरकार आपण तातडीनं यावर उपाययोजना करावी आणि आपला महाराष्ट्र बिबट्याच्या दहशतीपासून भयमुक्त करावा, हीच एक नम्रतेची विनंती. छान या ठिकाणी नाटिक लाईट सांगा जगायचं कसं? महाराष्ट्र शासन याकडे लक्ष देईल का? धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. एक प्रबोधनपर नाटिका होती. आपण यातून काय घ्यायचं ते आपण ठरवावं, कारण आमच्या या मुलांनी सादर केलेली ही प्रबोधनपर नाटिका या महाराष्ट्राचं संकट दूर करायला नक्कीच मदत करेल. आपणही त्याला हातभार लावा. धन्यवाद.